मधून अगदी 12 षटकार त्याला पाहायला मिळाले. 14 बॉल मध्ये त्यानं मागील सामन्यामध्ये 73 धावा बनवल्या होत्या आणि या सामन्याला तशीच सुरुवात केली. पहिल्याच बॉलवर विनय कोळीच्या विरुद्ध षटकार त्याला पाहायला मिळाला. आणखीन एक व्ही शेप मध्ये खेळला. वाईट डिस्लॉंग ऑनच्या डोक्यावरून परेश ठाकूरच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार परेशच्या बॅट मधून 13 षटकार वैयक्तिक आजच्या दिवसामध्ये खेळत असताना परेश ठाकूर पाहायला मिळालेत. विस्फोटक इनिंग आणि नेहमीच त्याची या बॅटिंग साठी परेश ठाकूर ओळखला जातोय. सलग तिसरा पाहायला मिळेल का? डीप बॅकवर्ड स्पेलेकच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडं. आणखीन एक सलग तिसरा षटकार. परेश ठाकूर ऑन फायर. 14वा षटकार परेश ठाकूरच्या बॅट मधून पाहायला मिळतात. आज 14 षटकार परेश ठाकूर ठोकलेत आणि सलग 3 चेंडूवर 3 षटकार ठोकण्याचा विक्रम परेश ठाकूरच्या नावावर पाहायला मिळतोय. याच क्रीडांगणामध्ये रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये परेश ठाकूरला पहिली बाईक मिळाली होती आणि जणू काय तीच इनिंग आता खेळत असताना आपल्याला परेश पाहायला मिळतात. आणखीन एक 4 चेंडूवर 4 चौथा षटकार. विस्फोटक बॅटिंग. 15 षटकार आजच्या दिवसामध्ये परेश ठाकूरच्या नावावर पाहायला मिळतात. 4 चेंडूवर 4 सलग षटकार मारण्याचा विक्रम परेश ठाकूरने केलाय. संघाला नेऊन ठेवले 24च्या घरात. आज प्रत्येक येणारा चेंडू जणू काय सीमारेषा पलीकडे पाठवायचा याच ध्येयानं परेश ठाकूर क्रीडांगणाच्या आतमध्ये आला आणि त्याच्या बॅट मधून मोठे फटके पाहायला मिळतात. त्याच वेळी पाहायला गेला तर सध्या विस्फोटक बॅटिंग साठी हाच परेश ओळखला जातोय. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूच्या नावावर देखील बोलबाला पाहायला मिळाले. हेलिकॉप्टर लुक लगवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक पाहत बसलाय. 5 चेंडू आणि 5 षटकार मारण्याचा विक्रम परेश ठाकूरने केलाय. 5 बॉल मध्ये 5 षटकार. तब्बल 5 बॉल मध्ये 30 धावा परेश ठाकूरने एकट्यानं कुठल्यात. 6 बॉल मध्ये 6वा षटकार पाहायला मिळणार का या क्रीडांगणामध्ये? अंडर 25 जासई आयोजित सचिन स्मृती चषक जासई 2026 स्पर्धा आणि 6 बॉल 6 षटकार पाहायला मिळतील का आज? 6 चेंडू 6 षटकार. एकदा टाळ्या होऊन जातो परेश ठाकूर साठी. आज ज्याच्या नावावर विक्रम पाहायला मिळेल. 6 चेंडू 6 षटकार. तब्बल 17 षटकार त्याच्या नावावर पाहायला मिळालेत. दुसरी मॅच परेश करतोय आणि त्याच्या बॅट मधून 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचा विक्रम ज्युनियर कृष्णा सातपुते क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळला आणि कमालीची बॅटिंग परेश ठाकूरने केलंय. आणखी 10 धाबांची अवघी गरज. सहजरित्या खेळलाय परेश. त्यानं सांगितलं की उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये माझी कार गेली, बऱ्याचशा ठिकाणी माझ्या बाईक गेल्या, पण पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये 1 ते 2 बाईक मला जिंकायचे आहेत आणि आता तशाच रीतीने तो खेळला. 6 बॉल 6 षटकाराचा आणखी एक नोंद झाल्या परेश ठाकूरच्या नावावर. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा कदाचित 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या पेजवर त्यांच्या चॅनलवर ही व्हिडिओ प्रचंड व्हायरल होईल आणि अनेक त्याला व्ह्यूवर्स पाहायला मिळतील. सर्वाधिक व्ह्यूवर्स असलेल्या चॅनलचा मागील हप्त्यामध्ये 15 लाखाचा पल्ला त्यांनी पार केलाय. 7 बॉल आणि 7 षटकार. व्हॉट अ बॅटिंग. 7 बॉल मध्ये 7 षटकार मारण्याचा पराक्रम केलाय परेश ठाकूरनं. काय बॅटिंग करतोय. सिंगल डबल्सनं सामना जिंकवायचा नाहीये, षटकार मारूनच जिंकवायचा आहे आणि आता सामना जिंकण्यासाठी अवघ्या 3 धावांची गरज आहे. पण आता कदाचित परेशला रबर बॉलचा बॉल कदाचित फुटबॉल दिसत असेल. 7 बॉल 7 षटकार मारण्याचा विक्रम. 18 षटकार एकूण ठोकलेत परेश ठाकूरनं. आणखीन एक फटका सजवला डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये. सामना 8 बॉल 8 षटकार. 8 चेंडूवर 8 षटकार मारण्याचा विक्रम केला परेश ठाकूरनं. चला मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. 1 मॅन शो. चला गव्हाण संघाचे संघनायक प्रितेश आपण अजून कमिटी संपर्क साधा. 8 बॉल 8 षटकार मारणारा परेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आणि 100 धावा देखील कंप्लीट झाल्यात. परेश एकदा जोरदार टाळ्या होत्या परेश साठी. विस्फोटक बॅटिंग केलाय.